हाय. आवरलं. पाऊस कंटिन्युअसली चालू आहे. रानात गेलो. दापुती फुलवर. जय महाराष्ट्र पब्लिक. आत्ता ऑलमोस्ट 9:30 झालेत. 9:30 नाही, 9:45 झालेत. आत्ता आपण चाललोय तुळजापूरला. हा, नाईट. आजची पण नाईट ड्राईव्ह आहे. आज फॅमिली सोबत चाललोय. आजचा ब्लॉग असणार आहे तुळजापूरचा. तर मामान ते देखील येणार आहे तिथे डायरेक्टली. ते दुसऱ्या गाडीमध्ये. आत्ता जाताना बघू, मावल्याकडे पण जाणार आहे. त्याला पण थोडंसं भेटतो, त्यापाशी बसतो थोडा वेळ. आणि कारण सकाळी आपल्याला उद्या 6 वाजेपर्यंत मिनिमम पोहोचायचं आहे. त्यामुळे मग नाईटला तिथनं थोडंसं उशिरा निघेल. आता कसं थोडंसं ट्रॅफिक वगैरे क्रॉस करून गेलं, मग एकदा उरुळी कांचन यवत क्रॉस केलं की मग एक्सप्रेसच आहे. मग काय टेन्शन नाही, 2-3 तासात मॅक्झिमम तिथनं पोहोचतो. त्यामुळे मग आत्ता निघालोय. फॅमिली आहे, मम्मी पप्पा मी बहीण, चौघच चाललोय. आता ते येत आहेत, आवरत आहेत. कॉट सेट वगैरे घातलेला आहे मस्तपैकी. मग निघतोय. डिझेल वगैरे टाकून घेतलं, इथं फुल करून घेतली टाकी. किलोमीटर आता 0 करतो. ऑलमोस्ट इथनं 315 किलोमीटर बसतंच आपल्याला. हो, 315 बसतं वन साईड. तर मग बघूत आता, तुम्हाला दाखवतो पुढं. ट्रॅफिक पण दाखवतो. ट्रॅफिक मोस्टली नसेल 10 वाजत, फक्त ट्रॅव्हल्स वगैरेच्याच गाड्या असतात. बघूत तर मग. हाय हाय. आता उबळी कांचन क्रॉस केलं, हवा चेक करतोय. आत्ता मावल्याकडे गेलो होतो, मावल्याला भेटून वगैरे आलो. मस्ती घातली, झोपलेला होता तरी उठून आलो. तर आत्ता हवा वगैरे भरतोय. उबळी कांचन जस्ट क्रॉस करतो, 12 वाजलेले. बघू आता 3-4 तासात आरामात तर पोचून जाईल. 3 ते 4 तास मॅक्झिमम. तरी काय एवढी गडबड नाही आहे, घाई तर नाही आहे काहीच. आणि फॅमिलीसोबत चाललं, त्यामुळे काही जास्त ब्लॉक पण करत नाही आहे. आता बघू तिथं थांबून तिथलंच मग स्पॉट दाखवतो. थोडं जरा नाईट ड्राईव्हचं तुम्ही पण मजा घ्या. आलो आता भिगवणच्या पुढं. 1 वाजलेलं. चहा प्यायला थांबलं मम्मी. चाललंय निवांतच चाललोय, काय घाई नाही, गडबड नाही. सकाळी 6 वाजेपर्यंत पोहोचायचं. अजून भरपूर वेळ. आत्ताशी 1 वाजलेले. मामान ते पण आहेत ऑन द वे. मामान ते पण येणार आहेत. त्यामुळे मामाला त्यांना तिथेच भेटणार आहे. बघू आता. चाललंय रमत गमत, नुसत्या गप्पा मस्ती माझ्या, गाणी बिनी लावत निघत. जयशंकरला थांबलो होतो, चहा वगैरे घेतला. पाऊस कंटिन्युअसली चालू आहे आणि खूप जास्त प्रमाणात पाऊस चालू आहे. त्यामुळे ब्लॉग काय केला नाही. आतमध्ये पण भरपूर गर्दी होती आणि लेडीज वगैरे असतात, ते थोडंसं त्यांची सिक्युरिटी पर्पज, त्यामुळे ब्लॉग काय आतमध्ये केला नाही. तर मग आत्ता 3 वाजले. जयशंकरवरून निघतोय लंबोटीला. आत्ता निघतोय इथनं. मामान ते पोहोचलेले आहेत मागाशीच. आता भेटू त्यांनाच. आणि सकाळी मग आपला 7 वाजताचा अभिषेक आहे. हा, 7 वाजताचा अभिषेक सकाळी आपला. तोपर्यंत काय निवांतच आहे. मग काय हे नाही. बघू थोडा वेळ आराम वगैरे करेल गाडी. अजून काय कन्फर्म नाही आहे. बघू काय होतं. गेलो आता डायरेक्टली तुळजापूर. तर आपण मागाशी 4 वाजताच पोहोचलो होतो तुळजापूरला. आत्ता ऑलमोस्ट 6 वाजलेत. रेडी वगैरे झालेलं, कुर्ता घातलाय, फक्त जॅकेट घातलेलं आहे. तर आत्ता चाललो आहे अभिषेकाला. तिथं मोस्टली तरी नाही शूट करता येणार, कारण फोन अलाउड नाही आहे. तरी जेवढं जमेल तेवढं मी शूट करतो. अजून बाहेरच आहे. मी इथनं दाखवतो तुम्हाला. इथे हे बघ, पाऊस तर कंटिन्यू चालू आहे. पाऊस कंटिन्युअसली चालू आहे. आतमध्ये ते अभिषेकाचं आता चालू होईल बहुतेक. तर पुजारी तेच तयारी करतायत. तर मग बघू, आतमध्ये जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी शूट करतो. झोप बिलकुल नाही आहे, डोळ्यावरती झोप ऑलरेडी आलेली आहे. तरी पण एक्साइटमेंट आहे अभिषेकाची. तर मग बघूत आता काय होतं. पूजा वगैरे चालू आहे. आत्ता आरती चालू आहे. आत्ता आरती चालू आहे. इथून दिसतंय, कारण इथे स्क्रीन आहे. आतल्या कॅमेऱ्यातल्या डायरेक्टली इथे दिसतं. तर मग बघूत आता काय होतं. मी तुम्हाला दाखवतो. जेवढं पॉसिबल होईल तेवढं शूट करतोच मी, आणि तुम्हाला देखील दाखवतो. आता पुढे रेडी झालो आहे. आणि पाऊस, मी गाडीतच बसलोय. भाई पावसाने ना कहर केलाय, लिटरली कहर केलाय. कसं जायचं. छत्री एकही आणली नाहीये. अवघड फायदाच नाही.
लिटरली सगळं पूर्ण आभाळ काळ झालेलं आहे. काय करू आता. आवाज ऐका पावसाचा. आलेलं आहे मंदिरापाशी. वरले पाऊस कंटिन्युअसली चालू आहे आतमध्ये. बघू दर्शन वगैरे झालेलं आहे. फेरा लावलेलं आहे. अभिषेक झालेला आहे. आता पूजा चालू आहे इकडे. पगड्या भरणं चालू आहे. पप्पा थांबलेले आहेत. मम्मी पलीकडच्या साईडला आहे. पाऊस काल रात्रीपासून जो पाऊस चालू आहे तो चालूच आहे. वातावरण अजून पण पाऊस थांबलेला नाही. मग बघू 8:30 झालेले आहेत. आज थोडा वेळ रेस्ट वगैरे करेन. त्यानंतर नाही निघणार आहे. तुम्हाला दाखवेल मी. भाई मक्कार पाऊस चालू आहे. अक्का भिजलेलो एंड कहर केला पावसाने कहर. निघालो आपण रिटर्न घरी. आत्ता 2 वाजले. टेंभुर्णीमध्ये पोहोचलेलो आहे. आणि तिथनं निघताना व्हिडिओच नाही घालला कारण तिथं झाली एक मीटिंग ट्रॅफिकवाल्यासोबत. थोडीशी ट्रॅफिकवाले नव्हतेच ते खाकीवाले होते. मी गाडीत असताना पण गाडीत मी बसलेलो तरी पण नो पार्किंगची फाईन मारला त्यांनी. मी विचारलं ते म्हणले तुम्हाला काय करायचं ते करा. कुठं जायचं कंप्लेंट द्या माझ्या नावाची. बाई तिथं जे डोकं हल्लं होतं ते काय सांगू. त्यामुळे तिथं काही ब्लॉक केलाच नाही. आता टेंभुर्णीला बसलेलो आहे. चाललो ऑन द वेच आहे. 2 वाजलेले आहेत. जेवण करायला थांबलं. जेवण वगैरे करून निघणार परत नॉनस्टॉप. आणि ह्युमिडिटी खूप जास्त आहे. खूप गरम होतं खूप आत्ती. आणि रस्ते पण असं लय भक्कास वाढले झाले. भेटू आता जेवण वगैरे करतो मग भेटू. भाई 5 वाजले. जस्ट नाव आत्ता उरुळीला पोचलोय. झोप म्हणजे एंड ऑफ द. झोपलोच नाही बिलकुल. काल सकाळी उठलेलो आहे तसाच आहे. झोप 1% पण नाही. आत्ता चाललं राहणार. म्हातारी झाली मम्मी. सोडा की पाय ठेवू कुठं. नाही उचलूनच घ्या. पाय ठेवायचा पाय पाय आजीच्या डोक्यात देवच. हा म्हणजे हॉटेलला गेलं जास्त खाईन जरा. हाय सोलापूरला पाऊस गुडघ्या एवढा. बाई वाट लावली पावसाने काल. वाट बाबा एनर्जी झाली माझ्या पायाला त्या पाण्याने. लिटरली आग होते पायांची. खास सुटते. खास सुटते पायांची. काजलच्या डोक्यावर बघू निघला की फुलवर चालू रे. चालू अजून बरेच गड्डे आहेत की फ्लावरचे मोठे मोठे इकडं. नाही म्हणलं बरंच संपलं की तरी. औषध नाही मारलं का त्याच्यावर. सोलापूरवरून आलो की लगेच राहणार 10वी गोणी दाखवतो तुम्हाला. तुळजापूरवरून आलो. घरी पोचलो. टी शर्ट बदलला. ब्रायझर लावली. वॅगनर घेतली. रानात गेलो. 10 पोती फुलवर टाकून आणलं गाडीत. ते पण एकट्याने उचलून टाकून आणलं. बघा आता काय. आलं गावाला जेवायला. लोक इनकम्प्लीट आहे. फुल फॅमिली आहे. मामा आई बाप्पू पण
झोपली पण आज मामीचा बड्डे, मग आलो इकडंच. 10 मिनटं झोपलो, मग मी 10 मिनटं झोपलो. काय सांग मावल्या बघा मावल्या. माझ्याकडे ये चल. आपण जाऊ खाऊ घेऊ. मावल्या मावल्या हाय हाय कर. हाय हाय कर. हाय म्हणते हाय. हाय हाय. हाय. हा इकडे बघ. मावड्या इकडे 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 बघ, इकडे बघ मावड्या. Happy birthday dear मम्मी. म्हणती हॅपी बर्थडे. काय वाजव जेवण वगैरे झालं, निघाला झालं. मावड्याला आता टाटा. मावड्याला नाही न्यायचं कुठं, तुला नाही न्यायचं. मावड्या लयचं माय बरं लयचं. त्याला सोडायचं आता घरी. भाई जी झोप ती झोपच शेवटी नाही. बघू घरी गेल्यावरतीच भेटू. ट्रॅफिक असेल नॉर्मली, त्यामुळं 1 ते 1.5 तास तरी लागणार जायला. एक सगळे आलेले 1 ते 1.5 तास लागणार जायला युजली. त्यामुळे भेटू मग आता घरी गेल्यावरतीच. तर आलो मागाशीच घरी. आत्ता ऑलमोस्ट 12:30 झालेले झोपायचं. आता खूप जास्त झोप आली होती, तर मग ब्लॉग काय बनवलाच नाही. फास्टमध्ये आलो, रुई कांचन होतो, फास्टमध्ये आलो. आता बस भाई म्हणजे कॅपॅसिटीच संपली. तुम्ही हालत बघू शकता, डोळे वगैरे बघू शकता. तर ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आवडलं काय नाही आवडलं नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशा नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच. आणि हां, लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.